सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, ताबडतोब या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आणि ज्या शिवसैनिकांना, ज्या प्रेक्षकांना या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, आपण जॉईन हा पर्याय देखील निवडू शकता. सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूलाच असलेला जॉईन हा पर्याय, याद्वारे आपण या माध्यमाचे मेंबर सदस्य बनू शकता आणि या माध्यमाला आपण सहकार्य देखील करू शकता. असो, काल एक जाणीवपूर्वक माध्यमांवर पेरली गेलेली बातमी माझ्या पाहण्यात आली. बातमी होती शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि देवेंद्र फडणवीस याची 22 तारखेला वर्षा बंगल्यावर एक रात्री उशिरा 2च्या नंतर गुप्त बैठक झाली. आता ही बातमी किती सत्य किती असत्य याच्यावर अनेकांचे तर्क वितर्क मी पाहिले. कसं आहे, अशा बातम्या पेरल्या, त्यात विशेषतः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं नाव घेतलं की काही बेरोजगार टुकारांना नोकऱ्या मिळतात, त्या दिवसाच्या रोजंदारीवर ठेवलेले असतात. हे त्यातला एक टुकार म्हणजे नवनाथ बन. या भारतीय जनता पक्षाचा एक लाभार्थी पत्रकार असलेला हा टुकार आता नगरसेवक झालेला आहे. हा नवनाथ बन चालू झाला. आता यांचा हा वैयक्तिक प्रश्न, मला काही हे सगळं माहीत नाही, या सर्वावर मी काय बोलणार, पण निष्ठावंत शिवसैनिकाला तिकीट द्यायची आहे की आणखी कुणाला, प्रियंका चतुर्वेदीला द्यायची आहे की आणखी कुणाला, म्हणजे जाणीवपूर्वक काही नावं घेण्याचा हा टुकार प्रयत्न करत होता. खर तर या टुकारांना या सगळ्यावर किती बोलण्याचा अधिकार आहे मला माहित नाही. सर्वप्रथम हा काय म्हणाला एकदा पहा. मुख्य बातमी काय आहे तेही तुम्हाला दाखवेल आणि ह्या टुकारांची जागा काय आहे तेही तुम्हाला दाखवेल. हा पहा टुकार काय म्हणतो. ही बातमी मी तुमच्याकडनंच ऐकतो, मला याच्याबद्दल कुठलीही अधिकृत कल्पना नाही. मुळामध्ये विधान परिषदेवर उद्धवजी ठाकरेंनी जावं का प्रियंका चतुर्वेदींनी जावं किंवा आणखी कुठल्या सर्वसामान्य घरातील निष्ठावंत शिवसैनिकांनी जावं, हे उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख म्हणून ठरवतील. खरं तर ह्या टुकाराने आपला हा व्हिडिओ पाहावा, ज्यामध्ये हा एका सभेच्या पूर्वी उपस्थितांना म्हणतोय, जसे आपले देवेंद्र फडणवीस येतील आपण सर्वांनी देवा भाऊ म्हणून मोठ्याने मोठ्याने बोलायचं. ही मारून मुटकून आणलेली माणसं, मारून मुटकून बसवलेली माणसं, मारून मुटकून तो जयघोष, हे तुम्हाला शोभतं? हे गरजेचं नाही. आमच्याकडे सळसळत्या रक्ताचे शिवसैनिक आहेत, हे लक्षात घ्या नवनाथ बन. आणि थोडेसे आपले विचार, आपले आचार, आपली बोलायची पद्धती यावर जरा विचार करा नवनाथ बन. उगाच नको तिथे जी बातमी तुम्हाला माहित नाही तिथे कशाला आपली तोंड नाकं खुपसायची, गरज नाही आहे सगळ्याची. मुळात मुख्य बातमी काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. तत्पूर्वी हा एकदा व्हिडिओ पहा. सर्वांना एक विनंती आहे, जेव्हा देवेंद्रजी या ठिकाणी येतील तेव्हा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ अशा पद्धतीच्या घोषणा देतील, अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहेत. या व्हिडिओची सुरुवातच मी नवनाथ बन पासून केली, त्यासाठी तुम्हा सर्वांची मला माफी मागावी लागेल, कारण बरेच जण कमेंटमध्ये येऊन तुटून पडतील. या नवनाथ बनवर आपण बोलून आपला अमूल्य वेळ वायाला घालवू नये आणि आपल्यासोबत आमचाही अमूल्य वेळ वायाला घालवू नये. हा टुकार आहे. या टुकारांना वेळीच काही उत्तरं द्यावी लागतात शिवसैनिकांना. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण तो काळ सुखावत जातो, त्यासाठी केलेला हा एक प्रयत्न. असो, आता तुम्हाला मुख्य बातमी दाखवतो. नेमकं काल माध्यमांवर काय येत होतं आणि हे खरंच किती सत्य किती असत्य, खरंच या गोष्टी घडल्यात का यावरही आपण बोलूयात. एकदा हे वृत्त पहा. राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण 22 एप्रिलला मध्यरात्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. नेमकं या भेटीत काय घडलंय आणि खरंच ठाकरे फडणवीसांची भेट झाली होती का, पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून. राज्यात पुन्हा राजकीय भूकंप. मध्यरात्री ठाकरे आणि फडणवीसांची भेट. राज्याच्या राजकारणात सस्पेन्स वाढला. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची चर्चा सुरू झाली आहे आणि तीही एका मध्यरात्रीच्या भेटीमुळे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मध्यरात्री 2 वाजता वर्षा बंगल्यावर गुप्त बैठक झाल्याचा दावा करण्यात आलाय. प्रकाश आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यात या भेटीमागील कारणांचाही अंदाज बांधला जातोय. 22 एप्रिलला फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात भेट झाल्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर शिंदे सेनाही उमेदवार देणार नाही, अशी या भेटीमागील कारणं सांगितली जात आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंनी या भेटीवर बोलणं टाळलंय. अनेक आले तुम्ही काय देऊ बाकी महाराष्ट्राचा कारभार चालू शकणार नाही, त्याचा कुठे अद्यापपर्यंत दुजोरा मिळालेला नाही. मात्र ठाकरे फडणवीसांची ही भेट 2029च्या युतीची नांदी ठरणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. इतके टोकाचे परस्पर विरोधक आज मानले जातात महाराष्ट्रात आणि अचानक त्यांनी अशी भेट घ्यावी, ह्या भेटीमध्ये काय गुपित दडलेलं आहे हे काही समजू शकणार नाही. त्यामुळे ह्या भेटीकडे तसं राजकीयदृष्ट्या पाहिलं तर भविष्यात उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जातील का, असे लोकांच्या मनात जे काही विचार येत असतील किंवा त्यांना वाटत असेल त्यात काही गैर काही नाही आहे. कारण यापूर्वी शिवसेना आणि भाजपचे मधुर संबंध राहिलेले आहेत. एकूणच या कथित मध्यरात्रीच्या भेटीनं राजकीय वातावरणात उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही वाढवलंय. जोपर्यंत दोन्ही पक्षांकडून अधिकृत माहिती समोर येत नाही तोपर्यंत या चर्चांना आणखी रंग चढण्याची शक्यता आहे. मात्र खरंच युती 2.0 ची ही नांदी तर नाही ना, हे येणारा काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याचं ट्विट प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं केलेलं आहे. या ट्विट नंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचं ट्विट प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं केलंय. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं 23 तारखेला हे ट्विट केलंय. प्रबुद्ध भारतनं केलेल्या 23 तारखेच्या ट्विटनुसार उद्धव ठाकरे काल रात्री 2 वाजता वर्षा बंगल्यावर भेटीला गेले होते. दरम्यान यावर राजकीय विश्लेषकांचं मत काय आहे तेही पाहूयात. भेट झाली असेल तर विधान परिषद निवडणुकीच्या पलीकडे इतर राजकीय अर्थ असू शकतात. विधान परिषदेबाबत बोलायचं झालं तर निवडणूक बिनविरोध होणं फार कठीण नाही. उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होईल आणि फडणवीसांनी ठरवलं तर शिंदेही उमेदवार देणार नाहीत, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. काल अनेक माध्यमांवर हे वृत्त चालवण्यात आलं. या वृत्ताचा, या बातमीचा मुख्य स्रोत होता प्रबुद्ध भारत, प्रकाश आंबेडकरांचं अधिकृत हँडल. आता माध्यमांनी याची शहानिशा किती केली मला माहित नाही, पण माध्यमांनी जाणीवपूर्वक असे विश्लेषक बोलवले, असे टुकार प्रवक्ते बोलवले, जे मगाशी तुम्हाला नमुने दाखवले मी, यांच्याकडून जाणीवपूर्वक आपल्याला टीआरपी मिळेल अशा प्रकारची बातमी काढण्याचा प्रयत्न झाला. पण तरी सुद्धा काही का असेना, या सगळ्या मागची खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. देवेंद्र फडणवीस या माणसाला सध्याच्या परिस्थितीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अशा प्रकारे भेटतील अशी कुठलीही परिस्थिती नाही. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी कधीही, कारण जर आज देवेंद्र फडणवीसाला जर आपल्याला हे असं भेटायचं असेल, मग आपण काय साध्य केलं या सगळ्यामध्ये, आपण काय मिळवलं या सगळ्यामध्ये. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी संघर्ष निवडलेला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वाटेला आज संघर्ष आलेला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख संघर्ष निवडून लढा देत आहेत या भारतीय जनता पक्षाशी. तह करणार नाही आपण, या अशा परिस्थितीत आपण कुठेही कधीही तह करणार नाही. थेट लढा स्वीकारलेला आहे. आज शिवसेना कदाचित काही काळासाठी एका कठीण परिस्थितीतून जाईल. एक विशिष्ट काळ शिवसेनेच्या वाट्याला येईल, हलाखीचा, संघर्षाचा, झगडण्याचा. पण त्यानंतर मात्र शिवसेनेचे दिवस असतील. आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं नाव घेतलं की यांना टीआरपी मिळतो, यांचे धंदे वाढतात. समजते तुम्हाला मी कोणाचं म्हणतोय ते. मला खरं तर देवेंद्र फडणवीसाचा, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसाची ती प्रतिक्रिया घेण्यात आली त्यावेळेस त्याच्या शब्दातला तो माज दिसला. जरा एकदा हा व्हिडिओ पहा, त्यानंतर मी पुढे माझं विश्लेषण करतो. उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल
तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाहीये, ती ओपनली देखील केली जाऊ शकते. असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. तो माज मगाच्या त्यांच्या टुकार प्रवक्त्याच्या तोंडी होता. काय म्हणाल तो टुकार प्रवक्ता, एक अनार 100 बिमार, म्हणजे इकडे एवढी स्पर्धा आहे, एक अनार आणि 100 बिमार आहेत. ह्या टुकार प्रवक्त्याला एक वेळ येईल यांना ह्याची लायकी पद्धतशीर दाखवण्यात येईल. कारण आपलं एक घोषवाक्य आहे, इथे माज पद्धतशीरपणे उतरवला जातो. आता बघाच देवेंद्र फडणवीसाचं ते स्टेटमेंट पहा. उद्धव साहेबांचं नाव त्याने उद्धव ठाकरे असं घेतलं. देवेंद्र फडणवीसाने उद्धव साहेबांचं नाव उद्धव ठाकरे असं घेतलं. खरं तर हा जो प्रवास आहे ना यांचा, हा जो उद्धव ठाकरे हे एकेरी नाव घेण्याचा प्रवास आहे ना, हा प्रवास अशा ठिकाणी आणून ठेवायचा आहे की यांच्या तोंडी असं नाव आलं पाहिजे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब. यांना जर मला भेटायचं असेल किंवा मला जर यांना भेटायचं असेल, आम्हाला कुणाची गरज नाही, आम्ही ते ओपनली भेटू शकतो. हे वाक्य, जे मघाचं वाक्य आणि हे वाक्य, याला या वाक्यापासून या वाक्यांपर्यंत घेऊन येण्याचा प्रवास शिवसैनिकांनो तुम्हाला आम्हाला करायचा आहे. एवढा कडवट संघर्ष तयार करायचा आहे. यांचे हे जे माज आहेत, या फडणवीसाचे किंवा ह्यांच्या ह्या संपूर्ण पक्षाचे हे माज आपल्याला शिवसैनिकांनो निवडणुकीद्वारे उतरवावे लागतील. ते केल्याशिवाय आता पर्याय नाही. असो, मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. खरं तर युती 2.0 हे काही घडतंय का बॅकएंडला? शिवसेना भाजपा पुन्हा जवळ येतेय का? शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस, उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा जवळ येत आहेत का? हे खरं तर तुम्ही आणि मी इथे सांगू शकत नाही. काय बॅकएंडला गोष्टी घडतायत, खरंच अशा गोष्टी आहेत की ही केवळ अफवा आहे, हे उद्धव साहेबच सांगू शकतात किंवा हे देवेंद्र फडणवीसच जाणो. कारण संजय राऊत साहेबांनी अतिशय योग्य सांगितलं, हे तुम्हा आम्हाला काहीच माहित नाही. बघा काय म्हणाले. त्यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी मात्र बोलण्यास नकार दिलाय. आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतील. आता ज्यावेळेस संजय राऊत साहेबांसारखे मुख्य प्रवक्ते, शिवसेना नेते जर एक झाकली मूठ ठेवतायत, तर आपण पण याच्यावर जास्त भाष्य करणं हे मला योग्य वाटत नाही. हे दोघे आपापल्याबद्दल सांगतील. देवेंद्र फडणवीसांनी सध्या सांगितलेलं आहे अशी कुठलीही बातमी नाही. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा यावर सगळं बोलणं टाळलं, कारण त्यांना माहिती असल्या टुकार बातम्यांना जर उत्तर देत बसलो तर मला ह्या रोज अशा टुकार बातम्यांना उत्तर द्यावं लागेल. ही कामं आमची नाही आहेत, ही कामं देवेंद्र फडणवीसाची, एकनाथ शिंदेची आहेत. हे असं रात्री अपरात्री हुडी घालून, गॉगल चष्मा लावून, त्या म्हणाले होते ना मागे बाई, कोण बाई? अमृतताई फडणवीस म्हणाल्या होत्या की हे रात्री अपरात्री असे उठून जायचं. आठवतंय ना तुम्हाला हे सगळं? नसेल आठवत तर हा व्हिडिओ पहा. इंटरेस्टिंग गोष्ट खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितली. त्यांचं असं म्हणणं होतं की गेले 1.5 वर्ष अशा पद्धतीनं हे सरकार बदलावं, ही सत्ता जावी आणि परत भाजप शिवसेना किंवा अशी सत्ता यावी, ह्यासाठी ते गेले 1.5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांना भेटतात आहेत. आणि तेही रात्री 1:30च्या नंतर लपून छपून ही दोघे भेटायची. तुम्हाला हे माहिती होतं का की ते अशा पद्धतीनं भेटतात? असं खरंच 1:30 वाजता रात्री नंतर देवेंद्रजी कुठं जायचे किंवा तुमच्या घरी हे यायचे का? देवेंद्रजी खूप जनरली लेटपर्यंत काम करतात, तर त्यात मला एवढं लक्षात नाही आलं, पण असं एकदम हुडी विडी घालून कधी कधी बाहेर निघायचे, अशी चष्मे घालून, हुडी घालून, की मला सुद्धा ओळखायला नाही यायचं. मी विचारलं काय असं काय नवीन काय चालू आहे तुझं एवढ्यात, तर काही नाही, टाळून द्यायचा तो. पण मला थोडं वाटायचं की काही ना काही चालू आहे. पण ज्या रात्री अपरात्री असं हुड्या घालून, चष्मे घालून फिरणं हे आमचे धंदे नाहीत, ही आमची कामं नाहीत. त्यामुळे या नवनाथ बनला, यांच्या टुकार प्रवक्त्यांना, देवेंद्र फडणवीसांच्या त्या मुजोर भाषेला मी सध्या तरी काही उत्तर देणार नाही, कारण आपले हे व्हिडिओ स्वतःमध्येच फार बोलके आहेत. एवढं उत्तर सध्या त्यांच्यासाठी पुरेसं आहे. पण शिवसैनिकांनो, तरी सुद्धा हा संघर्ष फार मोठा आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी संघर्ष निवडलाय आणि आपण लढतोय, यातच खरं समाधान आहे. हे अशा प्रकारचे मारून मुटकून आणलेले विजय, हे अशा प्रकारचे लाचारी पत्करून आणलेले विजय, हे कधीही एखाद्या लढून आलेल्या पराभवापेक्षा, लक्षात घ्या, हे वाईटच आहेत.
आम्ही लढून पराभव पत्करू वेळप्रसंगी, पण लढू पाड दाखवणार नाही. इतकंच. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.